गुणसदवन्दियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। शुक्ल ध्यानाचं वर्णन बघतोय आपण। शुक्ल ध्यानाचे एकूण 4 भेद आहेत। कुठले? पृथक्त्व पहिला, पृथक्त्व वितर्क विचार, एकत्व वितर्क अविचार, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवृत्ती। तर पहिलं शुक्ल ध्यान 8 ते 10 गुणस्थान, दुसरं शुक्ल ध्यान किंवा पहिलं 8 ते 11 गुणस्थानामध्ये आणि दुसरं शुक्ल ध्यान 12व्या गुणस्थानात, तिसरं शुक्ल ध्यान 13व्या गुणस्थानात, चौथं शुक्ल ध्यान 14व्या गुणस्थानात आणि 5वं शुक्ल ध्यान 15व्या गुणस्थानात। ऐकताय? 5वं शुक्ल ध्यान आहे का? 5वं शुक्ल ध्यान पण नाही आणि 15वं गुणस्थान पण नाही। तर गुणस्थानातीत सिद्ध भगवान आहेत, त्यांचं कुठलं ध्यान आहे हो? त्यांना ध्यानच नाही आहे, माहिती का? म्हणजे आता हे जे आपण भेद घेतलेत ना, आर्त रौद्र धर्म शुक्ल, हे सगळे 14व्या गुणस्थानापर्यंतचे भेद आहेत। ध्यानाचे एकूण 4 भेद आणि ते सगळे भेद 14व्या गुणस्थानापर्यंत। सिद्धांना ध्यान नाही का? इवन अरिहंतांना पण सगळं उपचाराने ध्यान आहे म्हणून सांगितलं। सिद्धांना ध्यान नसतं का? वितर्काचं काय संबंध? ह्यांना पण नसतं नाही। असू दे की मग, शरीर आहे म्हणून ध्यान करतो आपण थोडी ना, शरीराचं ध्यान नाही आहे काय हो? सिद्धांना ध्यान का नाही सांगा? कोण आहे? मंजुषा दोशी। तर ध्यान तुम्हाला सांगितलं ना, उपयोग लावून करावा लागतो। एकाग्र चिंता निरोध रूप जो असतो तो ध्यान आहे असं सांगितलं ना आपण जेव्हा व्याख्या सांगितली। मग छद्मस्थानमध्ये वास्तविक ही व्याख्या घडते। इवन अरिहंतांमध्ये सुद्धा 13व्या 14व्या गुणस्थानवरती जे अरिहंत आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा ध्यान उपचाराने सांगितलं, कारण त्यांना असं कुठून ओढून उपयोग लावावा लागत नाही। आपल्यासारखं जसं आपण ध्यानाला बसायचं म्हणजे सगळ्या बाह्य व्यग्रतेचा चिंतांचा निरोध करून ध्यानाला बसतो। एका विषयाला अग्र करून त्याचं चिंतन करतोय, त्याला जाणतोय, मग तिथं ते तुम्ही ध्यान म्हणताय। मग असं ध्यान इवन केवल ज्ञानी अरिहंतांना सुद्धा नाही, त्यामुळे तिथं ध्यान उपचाराने आहे किंवा ते ध्यानाचं फळ आहे असं सांगितलं। मग सिद्धांना तर तशी तर काय आवश्यकताच नाही आहे, कारण त्यांचं जाणणे रूपाने स्वभाव रूपाने परिणमन चाललं। मग ध्यान करावं लागत नाही, तिथं ध्यान चालू आहे म्हणजे ध्यान त्याला परिणमन चालू आहे असं म्हणा। आता ध्यान म्हणण्यापेक्षा पण चालतंय। जसं आहे तसं स्वभाव रूपाने परिणमन जाणणे हेच कार्य चालू आहे, त्यामुळे तिथं पण ध्यान नाही। अरिहंतांना सुद्धा ध्यान नाही असं शास्त्रामध्ये येतं। मग तिथं जे काय तुम्ही सांगणार ध्यानाचे भेद हे सगळे उपचाराने घटित केले जातात। तर काय बघत होतो आपण? काल वाचलं होतं ना, कुठंपर्यंत आलं होतं काल? हां, हेच बघितलं होतं काल की शुक्ल ध्यानाची काय काय, शुक्ल ध्यानाचं लक्षण काय काय ह्याच्यासाठी हे आपण 10 भेद घेऊन सांगितले होते ना। काय काय कशारहित असणाऱ्यालाच शुक्ल ध्यान होतं। पुढं इच्छारहित, क्रियारहित, म्हणजे धारणा, म्हणजे आता ते जे आपण 4 भेद घेतले होते पृथ्वी धारणा वगैरे, अशा धारणारूप हे ज्ञान नसतं, ध्यान नसतं, त्यामुळं धारणारहित ध्यान आहे। शुद्धोपयोगानेच प्रगट होतं, शुभोपयोग म्हणजे शुक्ल ध्यान नाही। म्हणजे प्रगट होणार तर नियमाने शुद्धोपयोगानेच त्याची अभिव्यक्ती आहे ध्यानाची। हां, उत्कृष्ट सहनंधारी जीवांनाच 4 शुक्ल ध्यान होतात असं सांगायचं बरं का इथं। म्हणजे 4थं शुक्ल ध्यान तर त्यांनाच होतं, पण 4ही शुक्ल ध्यान कोणाला होतात? उत्कृष्ट सहनंधारी जीवांनाच होतात, या अपेक्षेने हे घेतलंय। तर माझी शंका होती त्याच्यामध्ये की श्रेणी आरूढ होणारे जीव
तद्भव मोक्षगामीच असतील असं काही नियम नाही आहे. काय म्हणले? श्रेणी आरूढ होणारे, कारण उपशम श्रेणी चढणारा जीव चढेल आणि 11व्यापर्यंत जाऊन पुन्हा खाली उतरेल आणि कदाचित हा भाव सोडून दुसऱ्या भावाला जाईल, तिसऱ्या भावाला जाईल असं सांगितलं ना. एका भावात दोनदा उपशम श्रेणी चढू शकतो आणि मोक्षाला जाईपर्यंत 4 वेळा चढू शकतो. परत उतरेल आणि क्षपक श्रेणी चढून नियमाने मोक्षाला जाणारच. काय म्हणले? उपशम श्रेणी एका भावामध्ये मॅक्झिमम 2 वेळा चढेल, लिहा, आणि मोक्षाला जाईपर्यंत 4 वेळा चढू शकतो आणि नियमाने त्याच्यानंतर तो क्षपक श्रेणी चढणार आणि मोक्षाला जाणारच. तर मला म्हणायचं होतं की जो उपशम श्रेणी चढतो अशा त्या जीवाला उत्कृष्ट सहननच असतं का, असं जरासं एकांचा क्वेश्चन आहे की दुसरं पण सहननधारी जीव श्रेणी आरूढ होऊ शकतो का, असं प्रश्न आहे. तर कोणाला माहिती असेल तर उत्तर द्या. काय विचारले प्रश्न कळलं का? म्हणजे 6 सहननाचे प्रकार आहेत बरोबर. त्याच्यामध्ये जे कोणी वज्रऋषभ नाळाचं सहननधारी असतील तर त्यांना 4 शुक्ल ध्यान होणार. हे तर नियम आहे, होईल, म्हणजे 4 शुक्ल ध्यानापर्यंत तो जीव जाऊ शकतो. आणि जर अन्य सहननधारी असेल तर तो जीव श्रेणी आरूढ होतो का, कुठंपर्यंत जातो, त्याची योग्यता काय असते, असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्या. तर ह्याच्यातलं वाचत होतो आपण भगवती आराधनामध्ये. खालचा दिसत नाही. हे कालचंच आहे, आजचं काय नाही आहे. काल होता की तुम्ही 5. हां, ते काय वाचलं होतं काल आपण अजून? हां, प्रथम शुक्ल ध्यान आहे ते पहिलं आणि दुसरं शुक्ल ध्यान, त्याचा विषय किती आहे म्हणलं? परिमित आहे. म्हणजे जे श्रुतज्ञानी जीव आहेत त्यांना हे पहिलं शुक्ल ध्यान होत आहे ना, त्यामुळं त्यांच्या ज्ञानाचा विषय किती असतो? मर्यादित असतो. पण जे केवल ज्ञानी आहेत, ज्यांना 3रं आणि 4थं शुक्ल ध्यान असणार, तर त्यांचा विषय सर्व द्रव्य पर्याय आहे. म्हणजे 3 लोकातील सगळ्या द्रव्य पर्यायांना ते विषय करू शकतात. मग इथं काय लिहिलं वाचते. प्रथम शुक्ल ध्यान 838 पानावर विशेषार्थ आहे ना, त्याच्यामध्ये वाचते 838 भगवती आराधनामध्ये. प्रथम शुक्ल ध्यान परिमित अनेक द्रव्यों और पर्यायों का अवलंबन लेता है. दूसरा शुक्ल ध्यान एक ही द्रव्य का अवलंबन लेता है. म्हणजे म्हणायचं आहे की जेव्हा त्या ध्यानामध्ये प्रवेश झाला तर त्या समयापासून जेवढा त्याचा अंतर्मुहूर्त काळ आहे तेवढा वेळ एकाच विषयावर असतो तो जीव. जर म्हटलं ना परवा, जर द्रव्याचा विचार करत असेल एखाद्या द्रव्याचा, आकाशद्रव्य, जीवद्रव्य, कालद्रव्य, अरिहंत सिद्ध परमेष्ठी किंवा सातत्व, जे पण असेल ते विषय, त्याच विषयावर अंतर्मुहूर्तापर्यंत स्थिर राहतो, विषयाचं परिवर्तन नसतं. त्याचप्रमाणे योगाचं सुद्धा परावर्तन नसतं. म्हणून सांगतायत की दुसरं शुक्ल ध्यान कुठलं आहे हो? एकत्व म्हणा पूर्ण. अविचार. एकत्व, वितर्क, अविचार. का म्हणलं अविचार? अविचार का? विचारचा अर्थ विचार नाही आहे त्याच्यामध्ये. विचार म्हणजे काय म्हणलं काका? विचार म्हणजे काय? संक्रांती. विचार म्हणजे बदल. विचार म्हणजे विचार नाही आहे तिथं अर्थ. लिहा, तुम्हाला लिहिला नसला तर. संक्रांती. विचार हे दीर्घ विचार आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलं त्याचा अर्थ परावर्तन. एका द्रव्यावरून दुसऱ्या द्रव्यावर, एका योगावरून दुसऱ्या योगावर, असं जिथं बदल चालू आहे त्याला म्हणलं विचार. मग दुसरं शुक्ल ध्यान अविचार रूप असतं. म्हणूनच म्हणलं एका विषयावर ते स्थिर असतं आणि एका योगात प्रवेश केल्यावर ते ध्यान जिथं सुरू झालं ते ध्यान संपेपर्यंत तोच योग असतो. म्हणून म्हणलं दूसरा शुक्ल ध्यान एक ही द्रव्य का अवलंबन लेता है तथा तीसरे और चौथे शुक्ल ध्यानों का विषय समस्त वस्तु है.
क्योंकि केवल ज्ञान का विषय सब द्रव्य और सब पर्याय है, अतः दूसरा शुक्ल ध्यान शेष तीनों से विलक्षण है. काय म्हणले? दुसरं शुक्ल ध्यान हे डिफरंटच आहे, बाकीचे तिन्ही ध्यानं वेगळी आहेत. का? पहिल्या शुक्ल ध्यानात पण विषय अनेक असतील, म्हणजे विषय परावर्तन अनेक असेल असं, आणि केवल ज्ञानामध्ये झळकतायत विषय बनवतात असं नाही आहे, पण तिथं ते इथं पण इवन केवल ज्ञानाचा विषय सर्व द्रव्य सर्व पर्याय, पण दुसऱ्या शुक्ल ध्यानाचा विषय एकच असतो. प्रथम शुक्ल ध्यान का स्वामी उपशांत मोह होता है, दूसरे शुक्ल ध्यान का स्वामी क्षीण कषाय होता है. का म्हणले असं? प्रथम शुक्ल ध्यान का स्वामी उपशांत मोह होता है असं का म्हणले हो? गुणस्थान सांगायला लागले. मग 8व्या गुणस्थानामध्ये क्षीण मोह काय म्हणायचं, क्षपक श्रेणीवाले नाही आहेत का? उपशांत मोहवाल्यालाच आहे असं सांगितलं. क्षीण मोहवाल्याला स्वामी सांगायला लागलेत ना. तर पहिल्या शुक्ल ध्यानाचा स्वामी उपशांत मोह असं का म्हणले सांगा? असं शास्त्रात लिहिलेलं वाचते बरं का मी. उपशांत मोह म्हणजे विशेषार्थामध्ये खुलासा करून सांगायला लागले की प्रथम शुक्ल ध्यान का स्वामी उपशांत मोह होता है. काय म्हणला? उपशम श्रेणीची चर्चा करतो म्हणून उपशांत मोह म्हटलं. नाही काय असं, पहिल्या शुक्ल ध्यानाचा स्वामी उपशांत मोह, दुसऱ्या शुक्ल ध्यानाचा स्वामी क्षीण कषाय, तिसऱ्या शुक्ल ध्यानाचा स्वामी संयोग केवली, आणि चौथ्या शुक्ल ध्यानाचा स्वामी अयोग केवली असं सांगितलंय अयोगीजीनं. मग असं का मुख्य रूपाने नाही 11, 12, 13, 14 मुख्य रूपाने असं नाही आहे. त्यातली खोज काय आहे? किंवा बोला. म्हणजे पहिलं शुक्ल ध्यान चा शेवट तिथं होतोय 11व्या गुणस्थानात, दुसऱ्या शुक्ल ध्यानाचा शेवट क्षीण कषायमध्ये असं आहे का? दुसरं शुक्ल ध्यान तर क्षीण कषायातच आहे, मागं नाहीच आहे. तिथंच की त्याचा शेवट त्या क्षीण कषायापर्यंत. संयोग केवलीमध्ये दुसरं शुक्ल ध्यान नाही, नेमाने तिसरंच असतं. नाही 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 असं नाही आहे. काय सांगायला लागले? प्रथम शुक्ल ध्यान का स्वामी उपशांत मोह जीव आहे असं का सांगितलं? तर हे पहिलं शुक्ल ध्यानच फक्त घ्या असं म्हणायचंय. पहिलंच शुक्ल ध्यान झालं आणि सुटलं असं कोणाला होतं? उपशांत मोहवाल्याला. पुन्हा तो जीव खाली येणार आणि क्षपक श्रेणी मांडल्याशिवाय वर चढणार नाही, त्यामुळे त्याला दुसरं शुक्ल ध्यान होणार नाही. त्यामुळं उपशांत मोहवाल्या जीवाला दुसरं शुक्ल ध्यान होत नाही. मग पहिलं शुक्ल ध्यान कोणाला होतं? तर उपशांत मोहवाल्याला नियमाने पहिलंच शुक्ल ध्यान होतं ही अपेक्षा आहे. काय कळलं? पहिलं शुक्ल ध्यान दोघांना पण होईल, क्षपक श्रेणी चढणाऱ्यांना पण आणि उपशम श्रेणी चढणाऱ्यांना पण. पण उपशम श्रेणी चढणाऱ्यांना फक्त पहिलंच शुक्ल ध्यान होतं एवढं सांगायचं. म्हणजे आता त्यात गर्भित अर्थ आहे त्यामुळे तो काढायचा आपण, नाहीतर मग दोघांचं पण तिथं स्वामित्व दाखवले असते. काय म्हणताय? परत एकदा. उपशांत मोहवाला जीव कुठपर्यंत चढणार? 8व्या गुणस्थानापासून सुरू केलं तर 11व्या गुणस्थानापर्यंत जाणार आणि उतरणार. तर 11व्या गुणस्थानापर्यंत पहिलं शुक्ल ध्यानच आहे. 8 ते 11 गुणस्थानामध्ये म्हणलं ना पहिलंच शुक्ल ध्यान आहे. त्यामुळं उपशांत मोहवाल्या जीवाला पहिलंच शुक्ल ध्यान आहे, दुसरं शुक्ल ध्यान नसतं. म्हणून पहिल्या शुक्ल ध्यानाचं स्वामी उपशांत मोहवाला जीव असं सांगितलं. मग काय म्हणायचं? क्षपक श्रेणीवाला जीव सुद्धा पहिल्या शुक्ल ध्यानामध्ये असतो की, पण त्याला पुढच्या पण शुक्ल ध्यानाचं स्वामित्व आहे. पण हा जीव नियमाने पहिल्याच शुक्ल ध्यानामध्ये असतो.
हा जीव नियमाने दुसऱ्याच शुक्ल ध्यानामध्ये असतो, हा जीव नियमाने तिसऱ्याच शुक्ल ध्यानामध्ये असतो आणि हा जीव नियमाने चौथ्या शुक्ल ध्यानामध्येच असतो. काय समजलं? हो म्हणा. गुणस्थान समजले ना तर कळणार. 8 ते 11 वाल्याला उपसर्ग असू शकतो. पण संयोग तिसरं शुक्ल ध्यान क्षीण कशा वाल्याला असणार नाही, नसणार. कुठलंच नाही तेच क्षीण कशा म्हटलं ना. म्हणजे या क्षीण जीवाला कशाला तिसरं शुक्ल ध्यान असणार. बरोबर. या जीवाला हेच शुक्ल ध्यान असणार, या जीवाला हेच असणार. संयोगी जिनांना तिसरंच आणि अयोगी जिनांना चौथंच, असं कंपल्शन आहे त्यात. म्हणून त्यांना त्याचं स्वामित्व दाखवलं. अतः स्वामी की अपेक्षा भी दूसरा शुक्ल ध्यान शेष तीनों से भिन्न आहे. सगळे शुक्ल ध्यान तसे भिन्न आहेत, प्रत्येकाचं स्वामित्व वेगवेगळं आहे. परंतु पहिलं आणि दुसरं शुक्ल ध्यान सवितर्क आहे. सवितर्क म्हणजे काय? वितर्क म्हणजे काय काका? कालचा आज तुम्ही विसरायला परत मला मागच कालच जावं लागेल कालच्या विषयातच. काय हो वितर्क म्हणजे? श्रुत. वितर्क श्रुतम आलंय ना. श्रुत ज्ञान सहित. वितर्क श्रुतम असं सूत्र आहे ना आपलं. त्यामुळं वितर्क म्हणजेच श्रुतज्ञान, द्वादशांगाचं ज्ञान, अल्पज्ञान असं सगळं आपण घेतलं होतं, ज्याच्यामध्ये की परावर्तन आहे असं ते ध्यान म्हणजे वितर्क. तर म्हणून पहिलं आणि दुसरं ध्यान सवितर्क आहे, म्हणजेच श्रुतज्ञानींनाच होतं ते, केवळ ज्ञानींना होत नाही. आणि पण पहिल्या शुक्ल ध्यानामध्ये विचार म्हणजे संक्रांती आहे, पण दुसऱ्या शुक्ल ध्यानामध्ये विचाराचा अभाव असल्यामुळे ते ध्यान अविचार रूप आहे असं घेतलंय. इथंपर्यंत समजलंय का? तिसऱ्या शुक्ल ध्यानात जायचं का? 13व्या गुणस्थानामध्ये कोणाकोणाला अरिहंत व्हायचंय? बनायचे सगळ्या आर्यन अयोग केवलीकडे जायचं. अयोग केवली जायचं. बरं, पहिला तिसऱ्या शुक्ल ध्यानात जो, नंतर अयोग केवली. काय विचारायचंय का काव्या ताई? समजलंय का? काय शंका असली तर विचारा. हो हो. ते ना मला ते धारणा सांगितलं होतं ना सुरुवातीला, लक्षण ते धारणा म्हणजे ते नाही समजलं. 4 प्रकारच्या धारणा ध्यान आहेत. धर्मध्यानाच्या भेदामध्ये ते 4 धारणा रूप ध्यान येतात. जसं की पृथ्वी धारणा, जलधारणा, अग्निधारणा, वायुधारणा आणि तत्वरूपवती धारणा, अशा 5 प्रकारच्या धारणा आहेत. तर ते त्याचं वर्णन तुम्हाला किंवा त्याचे भेद आहेत, म्हणजे ह्याच्यावर आहेत, नेटवर मिळतील तुम्हाला. म्हणजे अवलंबन प्रदर्शन दोन्ही आहे. ज्ञानार्णवमध्ये पण आहे, शांतीपद प्रदर्शनमध्ये आहे, इवन ह्याच्यात भगवती आराधनामध्ये पण येईल बहुतेक बघा. तर त्याचं जर प्रॅक्टिकल ध्यान सांगितलेलं ऐकायचं असेल तर ह्याच्यावर पण आहे, नेटवर तुम्हाला मिळेल. कसं पिंडस्थ ध्यान म्हणलं जातं त्याला. तर ते पिंडस्थ ध्यानाचे हे सगळे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये घेतलं हे काय पृथ्वी धारणा वगैरे. मग ज्याच्यामध्ये मला सांगायचं होतं की अवलंबन घेऊन ध्यान केलं जातं. जसं पृथ्वी धारणेमध्ये तुम्हाला तुमच्या ज्ञानाला स्थिर करण्यासाठी म्हणून विषय दिला. जसं की तुम्ही एकटे आहात जगामध्ये, सगळं जग रिकाम आहे, तुम्ही एकटे आहेत. घाबरला का? सगळ्या जगात पाणी पसरलंय असं दाखवलं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ध्यान करवताना असं सांगितलं जातं की सगळं विश्व जलमय झालंय, असा अफाट अथांग पसरलेला समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकटेच कुठं बसलाय? एकदम सुरक्षित बसलाय. पण तुम्ही म्हणजे शरीर नाही तर जीव, असं त्यांना केंद्रित करतात उपयोग. जे काय सगळे अन्य विषयाकडे जाता ना तुम्ही, तर त्या विषयांना कट करण्यासाठी, तुमची एकाग्रता करण्यासाठी म्हणून ते धारणारूप ध्यान असतं. तर ते ऐकलात तर छान वाटेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी ऐका, त्याच्यामध्ये आहे, किंवा वाचन करून समजेल तुम्हाला.
पण तसं उपयोग लावायचा, जसं त्यांनी डायरेक्शन करायला लागले त्या ध्यानामध्ये सांगितलं जात आहे तसं आपण उपयोग लावलं आणि बघितलं तसं ज्ञानातून, तर ते ध्यान एकाग्र आणि खूप सुंदर होतं. हां, सगळं ते उपमा देऊन सांगितलं. म्हणूनच म्हणलं ना, आलंबन सहित असतं ते ध्यान, आणि पुढची ध्यानं आहेत ती निरालंब आहेत. तर इथंपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं वर्णन केलं. आता तिसऱ्या शुक्ल ध्यानाचं स्वरूप सांगतात. तीसरे शुक्ल ध्यान का आलंबन श्रुत नहीं है अथवा वह स्वयं श्रुत ज्ञान रूप होता है. हाँ, नहीं होता है पाहिजे ना, श्रुत ज्ञान रूप होता है लिहिले ना, नहीं होता है. वाचा की. श्रुत ज्ञान रूप होता है इसलिए वितर्क से रहित होता है. असं कसं, केवल ज्ञान रूप आहे ना ते. एक मिनिट मी वर बघून सांगते. श्रुत अनावलंबनत्वात् अवितर्कम स्वयं श्रुत ज्ञानम भवति इति वा अवितर्कम. श्रुत ज्ञानाचं अवलंबन नसल्यामुळे ते अवितर्क रूप आहे. ते झालं की, पण श्रुत ज्ञान आहे असं का लिहिलंय. वह स्वयं श्रुत ज्ञान रूप होता है. तीसरे शुक्ल ध्यान का आलंबन श्रुत नहीं है अथवा वह स्वयं श्रुत ज्ञान रूप होता है. म्हणजे आता काय म्हणायचं असेल माहिती का, इथं श्रुत म्हणजे हां असं म्हणायचं असेल, म्हणजे द्वादशांग रूप. अर्थ संक्रांती आपण म्हणतो ना, ते तर विचारमध्ये झालं. वितर्कमध्ये श्रुत ज्ञान घेतोय ना आपण. तर त्यांनी सांगतायत की ते ध्यान स्वयं श्रुत ज्ञान रूप आहे. बघू काय खुलासा घेतलेत का पुढे. म्हणजे अवलंबन आहे काय श्रुत ज्ञानात. आवाज लॉक आहे, बोला बरं. श्रुत ज्ञानाद्वारे श्रुत ज्ञानाच्या द्वारे केवळ ज्ञान होत नाही. केवळ ज्ञान नाही, परंतु श्रेणी मांडताना आता तिसरं ध्यान आता अजून आहे ना. तिसरं ध्यान कुठे आहे. साधन 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञानींना आहे. 13व्यात आहे, तिथं कुठे श्रेणी आहे. बरं मी वाचते पॅराग्राफ, बघू काय खुलासा घेतलेत का. तिसरे शुक्ल ध्यान का आलंबन. संक्रांती म्हणजे काय. संक्रांती म्हणजे परिणमन, संक्रांती. बदलणे. म्हणलं ना, द्रव्यावरून गुणावर उपयोग जाईल, गुणावरून पर्यायावर जाईल. किंवा व्यंजन संक्रांती म्हणजे शब्दाचं अवलंबन घेऊन ध्यान करत असतील तर एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर जाईल. जसं मी शुद्ध आहे, मी एक आहे, हे चिंतन एका विशेषणावरून दुसऱ्या विशेषणावर जाईल, असं संक्रमण होईल. किंवा योग संक्रांती म्हणजे एका योगात असताना त्या योगाचं अवलंबन सुटलं दुसऱ्या योगामध्ये, तिसऱ्या योगामध्ये. सगळं हे चालू आहे ते अबुद्धिपूर्वक चालू आहे. बुद्धिपूर्वक तो काय विषय बदलत नाही असं. ते तर स्वतःच्या आत्म्यामध्ये लीन आहेत. आत्म्याचाच अनुभव चालू आहे त्या मुनिराजांचा. पण हे सगळं चालू आहे बहिरंगामध्ये त्या अबुद्धिपूर्वक दशेमध्ये. पण तिथं काय जीवाचा व्यापार चालत नाही. जीवाला छद्मस्थ जीवाचा उपयोग अबुद्धिपूर्वक कंट्रोलमध्ये येत नाही. समजत पण नाही तुम्हाला तुम्ही काय विचार करताय. तर मागं काय सांगितलं होतं मी एकदा, आपण जर समजा मंदिरात गेलो, मंदिरात आलोय आणि इथं आल्यावर तुमचं बुद्धिपूर्वक काय उपयोग चालू आहे सांगा. खरं खरं उद्या घरी जायचं आहे. काय उपयोग चालू आहे हो. काय इथंच आहे का फिजिकली मेंटली आपण का घरी जायचं आहे, 11 वाजले, वाजून गेले, गाडी आली का बाहेर, मंजुषा काकी काय काय विचार. घरी जाऊन सगळं आवरायचं आहे. मग आपण फिजिकली आणि मेंटली इथंच आहे का. तर बुद्धिपूर्वक इथं असाल तर ठीक आहे, मी त्या अपेक्षेने सांगते की तुम्ही बुद्धिपूर्वक जोडले गेलाय स्वतःशी. आणि त्यावेळीस जर अबुद्धिपूर्वक दशेमध्ये अनेक कामं चालू आहेत, नाही माहिती तुम्हाला आत्ता की अबुद्धिपूर्वक तुम्ही किती अशुभ भाव करताय का शुभ भाव करताय हे सुद्धा माहीत नाही.
म्हणून म्हटलं की जे काय आयतन स्थानात आल्यावर अबुद्धिपूर्वक दशेमध्ये असे काय अशुभ परिणाम केलेले असतील आपण, कुठलेही आहार भय मैथून परिग्रह कुठल्याही संज्ञाच्या रूपाने, किंवा 5 पाप रूपाने, 7 व्यसन रूपाने जे काय असतील ना परिणाम अबुद्धिपूर्वक दशेत चालू असतील त्या परिणामांचं फळ वज्रलेप होतो पुढच्या भविष्यामध्ये. म्हणजे आयतन स्थानामध्ये असे परिणाम आपल्याकडनं अनकंट्रोल्ड चालू आहेत. मग त्याला काय करायचं, नाही माहिती तरी चालू आहे, मग काय करायचं, ज्याच्यावर तुमचं जरा सुद्धा नियंत्रण नाही, तुम्हाला माहीत पण नाही, आणि हे ते सगळ्यात मोठं. म्हणून म्हटलं होतं ना मागं नायकांनी विचारलं होतं माताजींना की आम्ही इतकं धर्म केला, इतकं समताभाव ठेवला, इतकं सगळं केलं, पण अजून निर्जरा का नाही होत. किंवा असं पुराणातल्या कथा ऐकल्यावर त्या जीवांनी इतकी तपस्या केली, साधना केली, तरीसुद्धा त्यांना मुक्ती का नाही लवकर मिळाली. तर असं सांगतात माताजी की जे काय असे कर्म बांधले असतील आयतन स्थानामध्ये, ज्यांचं फळ नियमाने उदयाला येऊन भोगावंच लागणार त्या जीवाला, मग त्याचं किती काळ असेल, किती स्थिती असेल हे काय सांगता येत नाही, आणि मग ते फेडल्याशिवाय तर मुक्ती नाही. म्हणून असे कर्म अनेक पडलेत आपल्याजवळ जे की अजून आपल्याला भोगायचे पण राहिले असतील. मग काय करायचं आपण, बरोबर. मग अबुद्धिपूर्वक आपण तिथं काय आपलं काय म्हणायचं नियंत्रणच नाही, तर काय करायचं काय आपण, मग असं चालूच ठेवायचं का विचार, असं विचारलं अम्मा नाईकांनी. मग अम्मांनी काय सांगितलं, म्हणले तुम्ही बुद्धिपूर्वक जितकं संस्कार करणार ना या विषयाचे, शुभ भावाचे, शुद्ध भावाचे, एवढंच जर तुमचं संक्रमण सतत चालू राहिलं ना, अशुभाचे संस्कार आपोआप दूर होत जातात. मग त्या अबुद्धिपूर्वक दशेत सुद्धा त्या अशुभाचे संस्कार कमी फळ देतील, कमी तसे उदय देतील, कमी कर्मांचा तसा आश्रव बंद होईल, तिथं पण शुभाचा विचार चालू राहील. जसं म्हणलं स्वप्नामध्ये आपण काय विचार करतो, काय काय स्वप्न बघता हो, सगळ्यांची स्वप्न ऐकायला पाहिजे. काय स्वप्न बघितलं काल, तर आपण स्वप्नात काय बघतो दिवसभरात म्हणलं ना, जे काय चिंतन करतो, अर्धचिंतित चिंतित सगळं हे असं दिसतं, जे काय विचार केलेले असतात असलं सगळं तुमच्या स्वप्नात येतं. मग तसंच आहे अबुद्धिपूर्वक दशेत सुद्धा. स्वप्नावर कोणाचं कंट्रोल आहे हो, मला आज हेच स्वप्न पडायला पाहिजे, किती येणार स्वप्नात ते विचार करा, आज मी मुनी दीक्षाच घ्यायला पाहिजे काका, असं का स्वप्न पडत नाही आपल्याला. मी चांगलं निरतिचार 28 मूलगुणांचं पालन करतोय, सगळ्याला उपदेश करतोय, जिनवाणी सांगतोय, मार्गदर्शन करतोय, असं काय येत नाही. बाकीचं सगळं येतं स्वप्नात तुमच्या. प्राईम मिनिस्टर झालो, कुठं तर राणी झालो राजाची, राजा झालो, असले स्वप्न सगळे लय बघतात. पण मुनी झालो, आत्मसाधना करतोय, विरक्त चित्त आहे, एकदम आनंद भोगतोय, असला विचार का नाही येत. मग असे संस्कार आपण करत नाही, म्हणून असे उदय येत नाहीत आपल्याला, असे विचार येत नाहीत. म्हणून बुद्धिपूर्वक कंट्रोल करा, तर अबुद्धिपूर्वक दशेतलं कार्य कदाचित त्याच्यामध्ये फेरफार होईल. ते पण आपल्याला कळणार केवली झाल्यावर. आपण काय काय विचार केले होते हे तिथे गेल्यावर जाणार, टाईम नसतो तिथं तो पण. तर चला काय सांगत होते, हां इथं लिहिलेलं वाक्य आहे असं वाचते, बघू खुलासा काय होते. तीसरे शुक्ल ध्यान का आलंबन श्रुत नहीं है, अथवा वह स्वयं श्रुत ज्ञान रूप होता है, इसलिए वितर्क से रहित होता है. वितर्क रहित आहे एवढं तर मान्य आहे. वितर्क म्हणजे श्रुत, आणि मग केवळ ज्ञानामध्ये तिसरं शुक्ल ध्यान आहे, त्यामुळं ते वितर्क रहित असतं. पूर्व में आलंबन किए हुए अर्थ को छोड़कर अर्थांतर के आलंबन करने को विचार कहते हैं. म्हणजे एका अर्थावरून दुसऱ्या अर्थावर जाणं ह्याला म्हणलं होतं विचार. वह भी इसमें नहीं होता, म्हणजे केवळ ज्ञानामध्ये संक्रांती नाही, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उपयोग जात नाही. त्यामुळं तिसरं शुक्ल ध्यान अवितर्क रूप आहे, अविचार रूप आहे. काय कळलं? अबुद्धिपूर्वक काय चालू आहे तुमचं सगळ्यांचं?
का बुद्धिपूर्वक काय चालू आहे वेगळंच? हां इथंच आहे ना. हां तर अवितर्क रूप आहे, अविचार रूप आहे. इसमें श्वासोश्वासादी क्रिया सूक्ष्म हो जाती है. तिसरं शुक्ल ध्यान जिथं होतं तिथं श्वासोश्वासाची क्रिया सुद्धा सूक्ष्म होते. तथा वह सूक्ष्म काय योग के होने पर होता है, इसलिए इसे सूक्ष्म क्रिय कहते हैं. यह तीसरा शुक्ल ध्यान त्रिकालवर्ती अनंत सामान्य विशेषात्मक धर्मों से युक्त 6 द्रव्यों को एक साथ प्रकाशन करता है, अतः सर्वगत है. काय म्हणले? 3 लोकातील सगळ्या द्रव्य गुणपर्यायांना युगपत प्रकाशित करतं म्हणून सर्वगत आहे. एक साथ समस्त 6 द्रव्यों के समस्त स्वरूप को प्रकाशन करना ही इसका एकमात्र मुख होने से ध्यान का लक्षण एकाग्र चिंता निरोध इसमें रहता है. एकाग्र चिंता निरोध में चिंता शब्द ज्ञान सामान्य का वाचक है. चिंता म्हणजे तुमच्यासारखी चिंता नाही, चिंता म्हणजे ज्ञान. मग कसलं ज्ञान? जे एका विषयाला अग्र करून त्याच्यावर स्थिर राहिलेलं ज्ञान आहे, त्याला म्हणलं ध्यान. अतः कहीं श्रुत ज्ञान को ध्यान कहते हैं, कहीं केवल ज्ञान को ध्यान कहते हैं, कहीं श्रुत अज्ञान को ध्यान कहते हैं, कहीं मति ज्ञान या मति अज्ञान को ध्यान कहते हैं. कसं म्हणते सांगा? हे मी पहिल्यांदाच वाचले बरं का. काय म्हणले परत एकदा वाचते. कहीं कुठं कुठं श्रुत ज्ञानाला ध्यान म्हणतात. वै भाभी काय म्हणले? नाही आहे तुम्ही माझ्याजवळ. बुद्धिपूर्वक पण बाहेरच गेलाय. काय सांगा? हां हां त्याच्यानंतर कोणाला माहिती? म्हणून शास्त्रात बघायचं. या इकडं. कुठं श्रुत ज्ञानाला ध्यान म्हणतात, कुठं केवल ज्ञानाला ध्यान म्हणतात, कुठं श्रुत अज्ञानाला ध्यान म्हणतात, कुठं मति ज्ञान आणि मति अज्ञानाला ध्यान म्हणतात. क्योंकि निश्चलता का ही नाम ध्यान है, अतः ज्ञान की निश्चलता सब ज्ञानोपयोगों में साधारण है. कुठलं ज्ञान कुठं अडकलं तिथं त्या रूपाचं ध्यान. महारतरौद्र ध्यान. ध्यान का म्हणलं? त्या ज्ञानाला पण कुठंतरी अडकवलं ना, त्याला एक विषय केला आणि त्याचं चिंतन चालू केलंय तर त्याला पण ध्यान म्हणलं. म्हणून मति अज्ञानात पण ध्यान आहे, श्रुत अज्ञानात पण ध्यान आहे, श्रुत ज्ञानात पण ध्यान आहे आणि केवल ज्ञानात पण ध्यान आहे. फक्त त्या ध्यानाची क्वालिटी कळायला पाहिजे काय आहे. ज्ञान की निश्चलता सब ज्ञानोपयोगों में साधारण है. आशय यह है कि ज्ञान की निश्चलता का ही नाम ध्यान है, अतः ध्यान का यह लक्षण सब निश्चल ज्ञानोपयोगों में घटित होता है. कुठल्याही प्रकारचं निश्चल एकावर स्थिर असलेलं, मला करोड रुपये कमवायचे, त्याचंच जे निरंतर चिंतन आहे ना त्याला म्हटलं त्याचं ध्यान. त्या विषयाचं. मला मस्त साडी आणायची आहे, बघून आले होते मी बाजारमध्ये. पण आता तुम्ही म्हणला ना सिद्धांना आर्यन सिद्धांना ध्यान नसतं. मग उपचाराने ध्यान सांगितलं ना तिथं. त्याला ध्यानाचं फळ म्हणतो ना आपण प्रवचनसारामध्ये सांगितल्यासारखं. काय? पुण्यफला अरहंता. पुण्याचं फळ म्हणजे ध्यान आहे. हे सॉरी अरिहंत दशा आहे. त्यामुळं ते ध्यान नाही, ध्यानाचं फळ आहे असं सांगितलं जातं वास्तविक. पण आता इथं उपचाराने आपण ध्यान आहे असं म्हटलं तिथं. पण आशय यह है कि ज्ञान की निश्चलता का नाम ही ध्यान है, अतः ध्यान का यह लक्षण सब निश्चल ज्ञानोपयोगों में घटित होता है. केवली का ध्यान केवल ज्ञान मूलक होता है, अतः वह तो सर्वथा निश्चल ही होता है. केवल ज्ञानींचं ध्यान नियमाने निश्चलच असतं. इससे सूक्ष्म क्रिय नामक ध्यान में भी ध्यान का लक्षण घटित होता है. म्हणून उपचाराने सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ह्याला सुद्धा ध्यान म्हणलं. थोडंसं मला त्याच्याबद्दल, आपण योग निरोधचं प्रकरण घेतलं होतं एकदा. योग निरोध करतात, ऐकून आहे का? कुठं करतात? कोण केलं होतं? कधी ऐकतो? ऐकून आहे ना? ते महावीर केले होते कधीतरी. कधी केले होते हो? हां अमरचंद दिवानं केलं होतं ना. हां नाही 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 त्यांना नाही. योग निरोध आपण हां केवलींना सांगतोय ना.
कधी असतं कुठं माहित आहे, ते दिवाळीमध्ये सजायचं धजायचं आणि खायचं प्यायचं इतकं विकल्प, कसलं योग निरोधन, कसलं ध्यान आणि काय काय माहित नाही. धनतेरस त्या दिवशी महावीर भगवंतांनी योग निरोध करायला स्टार्ट केलं आणि 3 दिवस त्यांचा योग निरोध चालू होता. आणि झाल्यावर मग कधी झालं केवल ज्ञान, केवल ज्ञान झालं नव्हे, निर्वाण झालं. केवल ज्ञानातच योग निरोध चालू असतो. आणि मग मोक्षाला गेले. ते गेले त्याचा आनंद तुम्हाला इतका. हा काय झालं? हा तर तिथं म्हणायचंय की आपल्याला त्यांचा आनंद किती असतो, त्यांनी अशी दशा प्राप्त केली, असं सुख भोगतायत, त्याचं कोणाला किंचित तरी भावापासून खरं खरं सांगा असतं का? आमच्याकडे असं ते निर्वाण लाडू घेऊन गोल गोल फिरायचं असतं देवाच्या बाजूला. काय म्हणायचं? महावीर मोक्षासी गेले बहु आनंद झाला. ते काय शब्द म्हणते ते सुद्धा माहित नसतं, माहिती का कोणाला? एका शब्दाचं दुसऱ्या शब्दात, एकाचा पाय दुसऱ्या पायात, काय पण कसं पण चाललेलं असतं. इतकी तुडुंब गर्दी असते आणि सगळ्याचं लक्ष एकदा तरी एकाचं तरी निर्मळतेने असं विचार खरं खरं येतो का सांगा? काय महावीर, काय त्यांनी प्राप्त केलंय, त्यांना काय उपलब्धी झाली. इतका आनंदाचा क्षण असतो उलट त्या दिवशी. जेव्हा मला खरं पहिल्यांदा कळलं त्या दिवशी मी इतकं सुंदर ध्यान केलं असणार माहिती आहे, खूप आनंद झाला मला. हां असं त्यावेळेस ॲटलिस्ट रोज व्हायला पाहिजे खरं आपल्याकडनं असं.